एकविरा आईच्या दर्शनासाठी जे भाविक आमच्या कल्याणवरून इकडे आले होते त्यांच्यावरती जी मारहाण झाली त्या मारहाणबाबत ज्या पद्धतीने पोलिसांनी कलम लावले होते ते कलम अतिशय किरकोळ होते. त्यासाठीच आम्ही DYSP गजानन साहेब कोंपे यांच्याकडे आम्ही आज भेट घेतली आणि त्यांनी चांगल्यापैकी प्रतिसाद दिला. सकारात्मक त्यांनी आम्हाला या ठिकाणी उत्तरं दिली आणि ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे, जी इंजुरी झाली त्या पोराच्या खोपडीला फ्रॅक्चर आहे, जवळजवळ 17 ते 18 टाके आहेत, मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या माय भगिनीला सुद्धा अमानुषपणे मारहाण झालेली आहे. ह्या सगळ्या बाबी त्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि तात्काळ त्यांनी या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला सांगितलं आहे की कलम वाढवण्यात यावेत. त्याचप्रमाणे महिलेची तक्रार सुद्धा तिच्या बाबत सुद्धा ज्या पद्धतीने तिला मारहाण झाली ते कलम वाढवण्यात यावे. हे सगळे कलम ते तिकडे वाढवणार आहेत. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी त्यांना सूचना दिलेली आहे की एकविरा देवस्थान भागामध्ये जेवढे पण संवेदनशील जागा आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावा आणि ते कॅमेऱ्याचे इनपुट तुमच्या इथे ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हालचाल होती ते आपल्याला प्रत्येक क्षण तुम्हाला तिकडे बघता येईल. त्याचप्रमाणे बीट मार्शलचा वावर सुद्धा जास्तीत जास्त त्या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून असे प्रकार घडणार नाही असं मी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई त्या आरोपींवरती करू असं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो.